गुड मॉर्निंग. तर आज छान असा पाऊस पडायला लागला होता खूप दिवसांनी आणि तो फक्त 5 मिनटं आणि लगेच निघून गेला. कसं होणार काय माहिती, ह्या महिन्यात व्यवस्थित पाऊस पडलेलाच नाही आहे. चला, तर इकडे सकाळी हळदीचं पाणी घेतलं आणि त्यानंतर आज नाश्त्यामध्ये बनवले होते कांदे पोहे. नाश्ता करून घेतला, माझं मी आवरून घेतलं आणि त्यानंतर देवपूजा लागली कारण की आज होता सोमवार. मग सर्व मंदिर स्वच्छ करायचं होतं, देवांनासुद्धा आंघोळ घालायची होती, तर आता त्याची तयारी करायला घेतली. ते सर्व करून झाल्यानंतर तर इकडे आज मंदिरामध्ये पिवळ्या कलरचं वस्त्र हातरलं होतं आणि गेल्या रविवारी मी दादरला गेली होती, तर तिथून देवांसाठी काही वस्त्र, काही माला घेऊन आली होती. तर कमलगट्ट्याची सुद्धा माळ आणली आहे मी. ती 52 मण्यांची आहे, कारण की माझ्याकडे लास्ट टायमाला 108 मण्यांची माळ होती, ती तुटली होती, म्हणून मी आता ह्या टायमाला 52 मण्याची कमलगट्ट्याची माळ आणली होती. त्याच्यानंतर आपले जे काही फुलहार आणले होते ते देवांना घातले आणि छान अशी देवपूजा करून घेतली. त्यानंतर अनन्याला आता टिफिन द्यायची होती आणि तिला खायचं होतं आलू पराठा, कारण की तिला आलू पराठाच आवडतो. म्हणून मी काय करते, त्याच्यामध्ये भरपूर असं गाजर, बीटरूट, भाज्या टाकून देते. त्यानिमित्ताने ते तिच्या पोटातसुद्धा जाईल, यासाठी मग मी तिला असा आलू पराठा करून देते भरलेला. त्यानंतर तिचा टिफिन करून झाला आणि हे बघा, आता पुन्हा पाहुणे आमच्या घरी आली. आता ह्यांना काय पाहिजे चला बघूया. दिला ना, आता काय देऊ, अजून काय पाहिजे? काय पाहिजे? चपाती हे घे. एवढंच आहे माझ्याकडे.